नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, कोणत्या शहराला भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? कोणत्या शहराला भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 बँगलोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणत्या भाषेला केंद्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाही? खालीलपैकी कोणत्या भाषेला केंद्र शासनाने अभिजातचा दर्जा दिलेला नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 बंगाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, संत नामदेवाचे काही पदे आजही डॅशच्या धर्मग्रंथात पाहायला मिळते? संत नामदेवाचे काही पदे आजही डॅशच्या धर्मग्रंथात पाहायला मिळते? तर ऑप्शन क्रमांक 4 गुरु ग्रंथ साहिब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, बाळ गंगाधर टिळक यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली? बाळ गंगाधर टिळक यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 1 केसरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, खालीलपैकी कोणत्या देशाचे ब्रिक्स समूहामध्ये समावेश नाही? खालीलपैकी कोणत्या देशाचे ब्रिक्स समूहामध्ये समावेश नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 दक्षिण कोरिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, 0 मैल स्थान कोणत्या शहरात आहे? 0 मैल स्थान कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, 26 नोव्हेंबर 2018 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर डॅशची तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर डॅशच्या तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 1 नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, 2017 साली लता मंगेशकर पुरस्कार कोणत्या संगीत तज्ज्ञाला मिळाला? 2017 साली लता मंगेशकर पुरस्कार कोणत्या संगीत तज्ज्ञाला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 1 पुष्पा पागधरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारतातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाणारे गाव कोणतं आहे? भारतातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून ओळखला जाणारा गाव कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भिलार सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, हरमनप्रीत कौर कुठल्या खेळाशी संबंधित आहेत? हरमनप्रीत कौर हे कुठल्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 क्रिकेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, फ्रान्स देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण आहे? फ्रान्स देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इमॅन्युएल मॅक्रॉन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रधानमंत्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, भारतीय राज्यघटनेमध्ये कुठल्या कलमात भारताचे प्रत्येक नागरिकांचे मूलभूत हक्क कर्तव्य नमूद केलेले आहेत? भारतीय राज्यघटनेमध्ये कुठल्या कलमात भारताचे प्रत्येक नागरिकांचे मूलभूत हक्क कर्तव्य नमूद केलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारताचे बुलेट ट्रेनसाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? भारताचे बुलेट ट्रेनसाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र राज्याचे लोक आयुक्त कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे लोक आयुक्त कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 न्या ML दहिल्यानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडला जातो? अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, पोफळी विद्युत कुठल्या तालुक्यात आहे? पोफळी विद्युत कुठल्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चिपळूण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, विद्युतधारा मोजण्यासाठी डॅश वापरतात? विद्युतधारा मोजण्यासाठी डॅश वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 1 ॲमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रात पहिले राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कोण आहे? महाराष्ट्रात पहिले राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4
स्वाधीन क्षत्रिय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांचे मुख्य कार्यालय कुठे स्थित आहे? महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांचे मुख्य कार्यालय कुठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, ध्वनी ऊर्जेचे प्रसारण डॅश डॅश तरंगामार्फत होते. ध्वनी ऊर्जेचे प्रसारण डॅश डॅश तरंगामार्फत होते. तर ऑप्शन क्रमांक 1 अणू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, डॅश डॅश कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे. डॅश डॅश कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 संगमरवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, मिस वर्ल्ड 2017 स्पर्धा जिंकणारी मानुषी सिल्लर चे मूळ राज्य खालीलपैकी कोणते आहे? मिस वर्ल्ड 2017 स्पर्धा जिंकणारी मानुषी चिल्लर यांचे मूळ राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, महाराष्ट्राचे अर्थमंत्री महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेत कोणाच्या वतीने सादर करतात? महाराष्ट्राचे अर्थमंत्री महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेत कोणाच्या वतीने सादर करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, डोकलाम पठार कोणत्या देशाचा भाग आहे? डोकलाम पठार कोणत्या देशाचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भूटान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहेत? महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 34 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, भारताच्या एकत्रित निधीतून खर्च करण्यासाठी कोणाची संमती आवश्यक असते? भारताच्या एकत्रित निधीतून खर्च करण्यासाठी कोणाची संमती आवश्यक असते? तर ऑप्शन क्रमांक 1 संसदेच्या दोन्ही ग्रहांची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात जास्त द्विशतक करणारा खेळाडू कोण आहे? आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात जास्त द्विशतक करणारा खेळाडू कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रोहित शर्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, ब्रेल लिपी वाचण्यासाठी या ज्ञानेंद्रियांचा उपयोग होतो. ब्रेल लिपी वाचवण्यासाठी या ज्ञानेंद्रियांचा उपयोग होतो. तर ऑप्शन क्रमांक 4 त्वचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, ऑलिव्ह रिडले कासव प्रजाती संवर्धनाला जाणारा सागरी गाव कोणता आहे? ऑलिव्ह रिडले कासव प्रजाती संवर्धनासाठी ओळखला जाणारा सागरी गाव कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वेळास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, एका रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते? एका रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते? तर ऑप्शन क्रमांक 2 वित्त सचिव भारत सरकार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, आंब्याच्या प्रजाती खालीलपैकी कोणती नाही? आंब्याची प्रजाती खालीलपैकी कोणती नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 रत्ना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, 2017 माहे डिसेंबरमध्ये कोणत्या चक्रीवादळाने भारताच्या पश्चिमी सागरी लाटाला धडक दिली होती? 2017 माहे डिसेंबरमध्ये कोणत्या चक्रीवादळाने भारताच्या सागरी ला धडक दिली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 ओखी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, प्राचीन मार्लेश्वर मंदिर कोणत्या तालुक्यात आहे? प्राचीन मार्लेश्वर मंदिर कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 संगमेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, खालीलपैकी कोणता सागरी किनारा म्हणजेच बीच रत्नागिरी जिल्ह्यात नाही? खालीलपैकी कोणता सागरी किनारा म्हणजेच बीच रत्नागिरी जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 किहीम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबेवडे कोणत्या तालुक्यातील आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबेवडे कोणत्या तालुक्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मंडणगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, खालीलपैकी कोणती नदी कोकणातील नाही? खालीलपैकी कोणती नदी कोकणातील नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 कोयना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, आगा खान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आगा खान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हॉकी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, हिवाळी ऑलिम्पिक खेळ 2018 कुठे आयोजित केली गेली होती? हिवाळी ऑलिम्पिक खेळ 2018 कुठे आयोजित केली गेली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 पँगचँग दक्षिण कोरिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, भारत व चीनमधील सीमारेषा डॅश डॅश या नावाने ओळखली जाते? भारत व चीनमधील सीमारेषा डॅश डॅश या नावाने ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 मॅकमोहन रेषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, खालीलपैकी कोणती नदी कोकणातील अगदी दक्षिणेस असलेली नदी आहे? खालीलपैकी कोणती नदी कोकणातील अगदी दक्षिणेस असलेली नदी
नदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तेरेखोल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 आशियाचा सर्वात उंच असणारा रेल्वे पूल रत्नागिरी आहे, त्याचे नाव काय? आशियातील सर्वात उंच असणारा रेल्वे पूल रत्नागिरी आहे, त्याचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 1 पानवळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारत सरकारची उडान योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? भारत सरकारची उडान योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागरी उड्डाण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमारेषा मध्य प्रदेश राज्याशी संलग्न नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा रेषा मध्य प्रदेश राज्याशी संलग्न नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 वाशिम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 यक्षगान नृत्यशैली कुठल्या राज्याचे वैशिष्ट्य आहे? यक्षगान नृत्य शैली कुठल्या राज्याचे वैशिष्ट्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 1 अभिनव भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारताचे विद्यमान नागरिक उड्डाण मंत्री कोण आहेत? भारताचे विद्यमान नागरिक उड्डाण मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 सुरेश प्रभू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 मार्क झुकरबर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? तर ऑप्शन क्रमांक 34 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते? दंड नसलेले पुढीलपैकी अक्षर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 संत ज्ञानेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 भारताने राफेल विमानासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? भारताने राफेल विमानासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 फ्रान्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती आहेत? भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 545 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 पोटोमॅक ही नदी कुठल्या देशातून वाहते? पोटोमॅक ही नदी कुठल्या देशातून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 रायटर्स बिल्डिंग ही पाश्चात्य शैलीतील वस्तू कोणत्या शहरात स्थित आहे? रायटर्स बिल्डिंग ही पाश्चात्य शैलीतील वस्तू कोणत्या शहरात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 चबाहर बंदर कोणत्या देशात स्थित आहे? चबाहर बंदर कोणत्या देशात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 इराण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतांशी संबंधित आहे? उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 संत गोरोबा काका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकूण जागा किती असतात? महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकूण जागा किती असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 48 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 विष्णुदास भावे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? विष्णुदास भावे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 डॅशस हा वायू गोबर व नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो. डॅशस हा वायू गोबर व नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो. तर ऑप्शन क्रमांक 1 मिथेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 डॅशस यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. डॅशस यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 1 CV रमण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 डॅशस या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो. डॅशस या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो. तर ऑप्शन क्रमांक 2 स्वादुपिंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17
बांबू म्हणजे एक प्रकारचे डॅश डॅश होय. बांबू म्हणजे एक प्रकारचे डॅश डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 2 गवत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 माणसाच्या मांडीच्या हाडास डॅश डॅश अशी संज्ञा आहे. माणसाच्या मांडीच्या हाडास डॅश डॅश अशी संज्ञा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 फिमर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 एक पेशीय प्राण्यास डॅश डॅश असे म्हणतात. एक पेशीय प्राण्यास डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 आदिजीव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 आकाशाचा निळा रंग प्रकाशाचा डॅश डॅशचे उदाहरण आहे. आकाशाचा निळा रंग प्रकाशाचा डॅश डॅशचे उदाहरण आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 अपस्करण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रकाशीय ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होते. खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रशासकीय ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होते. तर ऑप्शन क्रमांक 3 प्रकाश संश्लेषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 उस्मानाबाद जिल्ह्यात डॅश डॅश येथे जैनमुनी शांतीसागर यांची समाधी आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात डॅश डॅश येथे जैनमुनी शांतीसागर यांची समाधी आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कुंतलगिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 सॅटॅनिक व्हर्सेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. सॅटॉनिक व्हर्सेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 सलमान रश्दी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 डॅश डॅश हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. डॅश डॅश हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2 21 मे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 उचल्या हा पुस्तकाचे लेखक कोण आहेत. उचल्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 लक्ष्मणराव गायकवाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते. घटनेच्या कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते. तर ऑप्शन क्रमांक 4 360 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 औद्योगिक क्रांती डॅश डॅशमध्ये सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पश्चात जगात पसरत गेली. औद्योगिक क्रांती डॅश डॅशमध्ये सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पश्चात जगात पसरत गेली. तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सन 1802 मध्ये कोणत्या पेशवा इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. सन 1802 मध्ये कोणत्या पेशव्या इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. तर ऑप्शन क्रमांक 3 दुसरा बाजीराव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा. विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोण. तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली. मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली. तर ऑप्शन क्रमांक 1 बराकपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन डॅश डॅश येथे भरले. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन डॅश डॅश येथे भरले. तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 ग्रँड कॅनियन ही घळई कोणत्या देशात स्थित आहे. ग्रँड कॅनियन ही घळई कोणत्या देशात स्थित आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 उरुग्वे या देशाची राजधानी कोणती. उरुग्वे या देशाची राजधानी कोणती. तर ऑप्शन क्रमांक 2 मॅटेव्हिदेओ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 इलॉन मास्क हा उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाही. इलॉन मास्क हा उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 ॲमेझॉन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 ॲनी बेझंट व डॅश डॅश यांनी होम रूल चळवळ सुरू केली. ॲनी बेझंट व डॅश डॅश यांनी होम रूल चळवळ सुरू केली. तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या डॅश डॅश या किताबाचा त्याग केला. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या डॅश डॅश या किताबाचा त्याग केला. तर ऑप्शन क्रमांक 2 सर ह्या किताबाचा त्याग केला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 सातारा जिल्ह्यात डॅश डॅश यांनी प्रतिसरकारची स्थापना केली. सातारा जिल्ह्यात डॅश डॅश यांनी प्रतिसरकारची स्थापना केली. तर ऑप्शन क्रमांक 1
क्रांतिसिंह नाना पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 कोल्हापूर संस्थानात डॅश यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. कोल्हापूर संस्थानात डॅश जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. तर ऑप्शन क्रमांक 3 राजर्षी शाहू महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 सन 1938 मध्ये डॅश यांनी हैदराबाद येथे स्टेट काँग्रेसची स्थापना केली. सन 1938 मध्ये डॅश यांनी हैदराबाद येथे स्टेट काँग्रेसची स्थापना केली. तर ऑप्शन क्रमांक 1 स्वामी रामानंद तीर्थ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 फ्रान्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 चेन्नई येथील डॅश ही भारतातील सर्वात लांब पुळण आहे. चेन्नई येथील डॅश ही भारतातील सर्वात लांब पुळण आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 मरीना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सजीवांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या भोवतालच्या परिस्थितीला खालीलपैकी काय म्हणता येईल? सजीवांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या भोवतालच्या बाह्य परिस्थितीला खालीलपैकी काय म्हणता येईल? तर ऑप्शन क्रमांक 2 पर्यावरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 उस्मानाबाद जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अदानी उद्योग समूहामार्फत सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात येत आहे? उस्मानाबाद जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अदानी उद्योग समूहामार्फत सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 किलज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही? भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे लावलेली असतात? पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे लावलेली असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 3 स्टार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्त्वाची आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्त्वाची आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अलिप्तवाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारताची डॅश हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात. भारताचे डॅश हे सर्व संरक्षण दलाचे सेनापती असतात. तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे? खालीलपैकी कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 निर्वासितांचे प्रश्न हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? कोणत्या देशाचे संविधान पूर्णत्व लिखित नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल.